वेगवेगळ्या ठिकाणी हे आपण तुम्ही पाहताच। बारामती शहराकडे संपूर्ण देशाचं एक विकासाचं मॉडेल म्हणून लक्ष आहे आणि आपण सगळेजण ते ऐकतो। आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामतीला आणखी सुंदर आणि समृद्ध करूयात, यासाठी सर्व बारामतीकरांनी एकत्र येण्याचं आवाहन मी करते। आदरणीय दादांचं बारामतीकरांवरती नेहमीच लक्ष राहिलेलं आहे। तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातील हे त्यांचं नेहमीच लक्ष असतं आणि ते सदैव त्याच प्रयत्नामध्ये असतात, हे आपण सगळेजण पाहतो। आणि त्यांचे सतत त्यांचे प्रयत्न हे रात्रंदिवस चालू असतात, हे आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत। आणि आपण बघितलं की आज जवळजवळ सकाळपासून चांद शाह वाली दर्गा सामाजिक सभागृह, विश्वकर्मा सामाजिक सभागृह भूमिपूजन, भीमनगर येथील सामाजिक सभागृह भूमिपूजन, विठ्ठलनगर येथील खेळाचे मैदान भूमिपूजन, अनंतनगर येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आणि आत्ता आपल्या इथलं सिद्धार्थनगर येथील माता रमाबाई अभ्यासिकेचं उद्घाटन आणि बुद्ध विहाराचं विस्तारीकरण, व्यायामशाळा भूमिपूजन असे विविध विकासाची कामांचं भूमिपूजन किंवा इमारतींचं उद्घाटन होताना आपण पाहतोय। दादांचं एवढं लक्ष असतं की बारामतीतल्या आपल्या प्रत्येक समाजाला त्यांची सोय कशी चांगल्या प्रकारे होईल, त्यांच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांना कधी अभ्यास करायचा असेल, त्यांचे काही कार्यक्रम असतील तर त्यांना एक हक्काचं ठिकाण होण्यासाठी एक समाजकार्य समाज सभागृह असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक समाजाला आपल्या ठिकाणी त्यांच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना असतील, पेशंटला असतील किंवा कार्यक्रम करण्यासाठी एक हक्काचं ठिकाण त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि आज या सर्वांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन झालेलं आहे आणि प्रत्येक लोकांची काळजी आत्मीयतेनं घेत आलेलं आपण सगळेजण पाहतोय। बारामतीमध्ये विविध विकास कामांचा धडाका आपण पाहतोच आहोत। आपल्याला माहिती आहे की हा विकासाचा जो रथ आहे तो आपल्या सर्वांना मिळून पुढे नेण्यासाठी आपण दादांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची गरज आहे आणि तुम्ही ते खंबीरपणे साथ द्याल ही मला खात्री आहे। या कार्यक्रमासाठी अभिजित चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मला इथे बोलवलं आणि अतिशय मनापासून स्वागत केलं, फार कौतुक केलं। कैलास दादांनी खूपच जास्ती कौतुक केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते। तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी आम्ही दोघं उभयता बांधील आहोत असे अक्षणी आपल्याला सर्वांना सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।